श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 23 ऑक्टोबर कन्यापूजन. चुकूनही मुलींना या 3 गोष्टी खाऊ घालू नका. नमस्कार मित्रांनो, आरकेस किचन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी तुमचे स्वागत करते. जर तुम्ही श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, नवरात्र उत्सवाला अगदी उत्साहात सुरुवात झाली आहे. नवरात्रीत प्रत्येक दिवसाला वेगळं महत्त्व आहे. त्यानुसार कन्यापूजन देखील नवरात्रीत केलं जातं. कन्यापूजन नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी केलं जातं. या दिवशी देवीचा उपवास करणारे भक्त घरोघरी कुमारिका कन्यांना बोलवून त्यांना जेवू घालतात. खरं तर मुलींना देवीचे रूप मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी मुलींना भोजन दिल्यास घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. कन्यापूजन दरम्यान 9 मुली असणे आवश्यक आहे. दरम्यान जर मुलींचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर त्या व्यक्तीला कधीही पैशांची कमतरता भासत नाही आणि त्यांचे जीवन समृद्ध राहते असं म्हटलं जातं. नवरात्रीमध्ये कन्यापूजेला खूप महत्त्व आहे. साधारणतः नवमीच्या दिवशी मुलींची पूजा करून त्यांना जेवण दिले जाते. पण काही भाविक अष्टमीलाही कन्यापूजन करतात. नवरात्रीच्या काळात अष्टमी आणि नवमीच्या दिवशी मुलींना भोजन देण्याचा नियम शास्त्रात सांगितला आहे. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे वय 2 ते 10 वर्ष वयोगटातील 9 मुलींना भोजन दिल्यास सर्व प्रकारचे दोष दूर होतात. मुलींची आणि देवीच्या शस्त्रांची पूजा. अष्टमीला देवीची विविध प्रकारे पूजा केली जाते. या दिवशी देवीच्या शस्त्रांची पूजा करावी. या तिथीला पूजा करून देवीला प्रसन्न करण्यासाठी विशेष नैवेद्य देऊन हवन करावे. याबरोबरच या दिवशी ही 9 मुलींना घरी बोलावून अन्नदान करावे. दुर्गाष्टमीला दुर्गा देवीला विशेष प्रसाद द्यावा. पूजेनंतर रात्री जागरण करून भजन, कीर्तन, नृत्य करून हा उत्सव करावा. अशी पूजा करा. कन्यापूजेच्या दिवशी घरी येणाऱ्या मुलींचे खऱ्या मनाने स्वागत केले पाहिजे असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे. यामुळे देवी प्रसन्न होते. यानंतर त्यांचे पाय स्वच्छ पाण्याने धुवावेत. यामुळे भक्तांच्या पापांचा नाश होतो. यानंतर सर्व 9 मुलींच्या चरण स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. यामुळे भक्तांची प्रगती होते. पाय धुतल्यानंतर मुलींना स्वच्छ आसनावर बसवावे. सर्व मुलींच्या कपाळावर कुंकू लावावे. मुलींना जेवण देण्यापूर्वी देवीला नैवेद्य अर्पण करा. नंतर सर्व मुलींना जेवण द्या. त्यांना रुमाल किंवा छोट्या काहीतरी भेट म्हणून वस्तू द्या. रविवारी 15 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली असून रविवारी महानवमी 23 ऑक्टोबर सोमवार आणि विजयादशमी 24 ऑक्टोबर मंगळवारी साजरी केली जाईल. नवरात्रीमध्ये कन्या म्हणजेच कुमारिकांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. साधारणतः नवरात्री सुरू होताच कन्यापूजा करण्यास सुरुवात करतात. परंतु नवमीला आणि दशमीला कन्यापूजन अतिशय शुभ मानले जाते. नवरात्रभर उपवास करतात त्यांनी दशमीच्या दिवशी मुलींना भोजनदान केल्यानंतरच पारण करा. 2 ते 10 वर्ष वयोगटातील 9 कुमारिकांना जेवायला बोलवले पाहिजे. 9 क्रमांकाच्या मागे देवीच्या 9 रूपांचा अर्थ आहे. कन्यापूजेत काय करावे? कन्यापूजा करण्यासाठी सर्वप्रथम 9 मुलींना मोठ्या आदराने आपल्या घरी बोलवावे. कन्या पूजेमध्ये 9 मुलींना 9 देवींची रूप मानले जातात. त्यामुळे कन्यापूजेसाठी फक्त 9 मुलींना बोलवा. जर तुम्हाला 9 मुली एकत्र न मिळाल्यास आलेल्या सर्व मुलींची पूजा करा आणि उरलेल्या मुलींना भेटवस्तू आणि प्रसाद द्या. 9 मुलींसोबत 1 किंवा 2 मुलांना बोलवण्याचाही नियम आहे. हिंदू मान्यतेनुसार ही 2 मुलं गणपती आणि भगवान भैरवाचे प्रतीक आहेत. मुलींनी घरात प्रवेश केल्यानंतर
त्यांचे पाय धुतले पाहिजेत. जर तुम्ही उपवास आणि उपासना करत असाल तर पुण्य मिळवण्यासाठी स्वतः पाय धुवावे. मुलींचे पाय धुतल्यानंतर त्यांना हळद कुंकू लावावे, पायावर फुले वहावी आणि औक्षवण करावे. कन्यांना कपडे किंवा भेटवस्तू द्यावी. कन्या पूजेबरोबरच त्यांना लाल रंगाचे कापड भेट म्हणून द्यावेत. देवी मातेला लाल वस्त्र खूप आवडतात. जर तुम्ही लाल कपडे देऊ शकत नसाल तर प्रत्येक मुलीला लाल रंगाची ओढणी द्यावी. यामुळे देवी मातेचा आशीर्वादही प्राप्त होईल. नवरात्रीमध्ये मुलींच्या जेवणानंतर सर्व मुलींना मेकअपचे साहित्य भेट म्हणून द्यावे. सर्वप्रथम शृंगाराचे साहित्य देवीला अर्पण करावे. त्यानंतर त्या मेकअपचे साहित्य मुलींमध्ये वाटले पाहिजे. असे मानले जाते की मुलींना दिलेले मेकअपचे साहित्य थेट देवी स्वीकारते. नवरात्रीच्या काळात मुलींना निरोप देताना त्यांना दक्षिणा स्वरूपात काही रक्कम नक्कीच द्यावी. असे केल्याने लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते. तुमचा आर्थिक साठाही वाढतो. शक्य असल्यास मुलींना क्षमतेनुसार 11, 21 किंवा 51 रुपये द्यावेत. नवरात्रीत नवमी तिथीला कन्यापूजन केल्यास कन्यापूजेचा विशेष लाभ होतो. दुसरीकडे कन्यापूजा एखाद्या शुभमुहूर्तावर केल्यास दुहेरी फळ मिळते. कन्यापूजेत काय करू नये? मुलींसाठी स्वादिष्ट आणि कमी तिखटाचे अन्न बनवावे. त्याच्यावर खाण्यासाठी दबाव टाकू नका. घरी आलेल्या मुलींशी अतिशय आदराने वागा. त्या प्रसन्न झाल्यास तुम्हाला देवीचा आशीर्वाद आपोआपच प्राप्त होतो. तुमच्या घरी आलेल्या 9 मुलींना भेटवस्तू अवश्य द्या. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजेच मुलींना शिळे अन्न खाऊ घालू नका. त्यांना फक्त ताजे तयार केलेले अन्नच खायला द्यावे. तसेच 1-2 गोड पदार्थ खायला द्यावे. मुलींसाठी तयार केलेल्या जेवणात लसूण, कांदा वगैरे घालू नये. कन्यापूजा केल्यानंतर आदराने निरोप द्यावा. तसेच पुढच्या वर्षी येण्यासाठी निरोप द्यावा. मित्रांनो, किती वर्षांच्या मुली जेवू घातल्यावर काय आशीर्वाद मिळतो ते पुढीलप्रमाणे पाहूयात. 1. 10 वर्षांच्या मुलीला सुभद्रा मानले जाते आणि आई सुभद्रा तिच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते. 2. 9 वर्षांच्या मुलीला खरे तर दुर्गा म्हणतात, जिच्या पूजनाने शत्रूचा नाश होतो आणि सर्व कामे पूर्ण होतात. 3. 8 वर्षाच्या मुलीला शंभवी म्हणतात. तिची पूजा केल्याने वादविवादात विजय प्राप्त होतो. 4. 7 वर्षाच्या मुलीचे रूप चंडिकेचे मानले जाते. चंडिकेची पूजा केल्याने धनाची प्राप्ती होते. 5. 6 वर्षाच्या मुलीला ज्ञान, विजय आणि राजयोग देणारी कालिकेचे रूप मानले जाते. 6. 5 वर्षाच्या मुलीला रोहिणी म्हणतात आणि तिची पूजा केल्याने व्यक्ती रोगांपासून मुक्त होतो. 7. 4 वर्षाची मुलगी शुभ मानली जाते आणि तिच्या पूजेने कुटुंबाचे कल्याण होते. 8. 3 वर्षाच्या मुलीला त्रिमूर्ती मानले जाते आणि तिची पूजा केल्याने धनधान्य तसेच कुटुंबात सुखसमृद्धी येते. 9. 2 वर्षाच्या मुलीची पूजा केल्याने गरिबी आणि दुःख दूर होतात. मित्रांनो, अशा प्रकारे कन्यापूजन करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवूनच कन्यापूजन करा. लक्ष्मी माता प्रसन्न होते. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो. स्वामी तुमची सर्व स्वप्न पूर्ण करो. स्वामी तुमची सर्व संकट लवकरात लवकर दूर करो. हीच स्वामी चरणी मनापासून प्रार्थना. जय दुर्गा देवी. कमेंट बॉक्समध्ये दुर्गा मातेच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका. दुर्गा माता तुमची सर्व संकट लवकरात लवकर दूर करो. हीच दुर्गा माता चरणी मनापासून प्रार्थना. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी
माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.